नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे शहर सध्या नवरात्र उत्सवाच्या भक्तिरसात न्हाऊन गेलं आहे. विजयादशमीच्या मंगल पर्वावर शहरवासियांचे श्रद्धास्थान असलेल्या आई एकविरा देवी मंदिरात अनोखा भक्ती सोहळा पार पडला. आदिशक्तीच्या या उत्सवात आई एकविरा देवीला महिषासुरमर्दिनीचे अत्यंत तेजस्वी आणि रौद्र रूप साकारण्यात आले. देवीला केलेला हा विशेष शृंगार आणि तिचे हे रौद्र सुंदर रूप पाहून भाविक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले होते. यासोबतच दसऱ्याच्या निमित्ताने मंदिराच्या प्रांगणातील सुमारे 400 वर्षे जुने ऐतिहासिक वृक्षाचीही विधिवत पूजा अर्चना करून मनोभावाने प्रार्थना करण्यात आली. ही अनोखी परंपरा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. विशेष म्हणजे येत्या 6 तारखेपर्यंत मंदिरात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार असून या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी भाविकांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे. देवी व रेणुका माता मंदिर ट्रस्ट शारदीय नवरात्र उत्सव एकविरा देवी मंदिरात सुरू झालेला आहे. तर आज नवरात्राचा 11वा दिवस आहे. विजयादशमी या निमित्ताने आई भगवतीच्या आपलं महिषासुरमर्दिनीचं रूप देण्यात आलेलं आहे आणि तसा शृंगार करून रूप देण्यात आलं आणि ते बांधणी श्री चंद्रशेखर गुरव पुजारी यांनी केलेली आहे. आणि आजच्या दसऱ्या निमित्ताने या ठिकाणी अगदी 400 वर्षापूर्वीचं जुनं झाड आहे समीचं, त्या झाडावर पूजा करायला सगळे भाविक भक्तगण संध्याकाळी चिमोलंघनाला येतील. तसेच कोजागिरी पौर्णिमा 6 तारखेला सोमवारी मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येणार आहे. त्या दिवशी पालखी, भंडारा आणि रात्री जागरण असा मोठा कार्यक्रम होईल. तरी सगळ्या भाविक भक्तांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, आई भगवतीचा आशीर्वाद द्यावा आणि दसऱ्यानिमित्त सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.